चला तर बनवूया एकदम मस्त अशी पनीर भुर्जी। तर इकडे मी पाव किलो पनीर घेतलंय। तर आता हे पनीर आपल्याला चमच्याच्या मदतीने कुस्करून घ्यायचे, त्याचे एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे। तर इकडे तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा करू शकता किंवा मग हाताने केलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग अगदी खिसणीवर खिसून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर इकडे मी हातानेच हे सगळं पनीर बारीक असं करणार आहे। तर इकडे बघू शकता, इकडे मी सगळं पनीर हाताने व्यवस्थित असं चुरून घेतलंय, सगळं पनीर बारीक करून घेतलंय। तर इकडे मी एका मोठ्या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलंय। याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा एकदम बारीक असा चिरून वापरायचा आहे। तर इकडे मी हा कांदा घातलाय आणि हा कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे, अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे। तर इकडे कांदा आपला चांगला असा परतला गेला। याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायचे। तर इकडे मी 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातली, ही सुद्धा या तेलामध्ये आपल्याला चांगली अशी परतवून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता, आलं लसूण पेस्ट आणि कांदा चांगला असा परतला गेला। याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचे। तर इकडे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, तो सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलाय आणि तो आता याच्यामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला असा भाजून घ्यायचे। तर टोमॅटो इकडे चांगला शिजण्यासाठी इकडे मी अर्धा चमचा मीठ घातले, जेणेकरून आपला टोमॅटो चांगला मऊसूद असा शिजला जाईल। तर इकडे बघू शकता, टोमॅटो सुद्धा चांगला असा आपल्या तेलामध्ये शिजला गेलाय, तेल सुद्धा चांगलं सुटलं गेलंय। तर इकडे मी पाव चमचा हळद घातले, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घातले। याच्याच बरोबर आपल्याला अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे आणि ते सुद्धा या तेलामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। आता बघू शकता, आपल्या मसाल्याला चांगलं असं तेल सुटले। आता इकडे मी अर्धी वाटी गरम पाणी घातले। आता हे सुद्धा आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आपले जे मसाले आणि कांदा टोमॅटो चांगले असे एकजीव होण्यासाठी आपल्याला याला मॅशरनी चांगलं मॅश करून घ्यायचे। तर इकडे मी हे सगळे मसाले मॅशरनी मॅश करून घेतलेत। तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये सगळे मसाले एकजीव झालेत आणि त्याला चांगलं तेल सुद्धा सुटलंय। तर आता याच्यामध्ये आपल्याला कुस्करून घेतलेलं पनीर घालायचंय। तर आता इकडे मी हे सगळं पनीर याच्यामध्ये घालणार आहे। तर आता हे पनीर या मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता पनीर मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 वाटी गरम पाणी घालायचंय आणि हे पाणी सुद्धा आपल्याला या पनीर भुर्जीमध्ये मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपली पनीरची भुर्जी जास्त सुकी होणार नाही। तर आता इकडे मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलंय आणि ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवून द्यायचे। तर आता इकडे बघू शकता तुम्ही, 5 मिनिटं झालेत आणि आपली पनीर भुर्जी एकदम तयार झाली। तेल सुद्धा चांगलं सुटलंय आणि इकडे आपली पनीर भुर्जी एकदम अशी सुकी फडफडीत न होता थोडी अशी ओलसरच झाली, जेणेकरून चपाती भाकरी किंवा पावासोबत आपण ही खाऊ शकतो। तर इकडे मी पाव चमचा गरम मसाला घातलाय आणि एकदम ताजी ताजी कोथिंबीर घातली। तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि बघा इकडे किती झटपट अशी आपली पनीर भुर्जी तयार झाली आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागते। तर एकदा तुम्ही सुद्धा ही पनीर भुर्जी अशी घरी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।